तू पहिली गोष्ट कोणती सांगणार आहेस? पहिली गोष्ट मी ही माझा पर्सनल एक्सपिरियन्सनी स्टार्ट करेन. माझ्याबरोबर घडलेली गोष्ट आहे ही. तर ही गोष्ट 2013ची आहे. आम्ही रिसेंटली बँड्राला शिफ्ट झालो होतो आणि 3-4 महिने झाले. तर आई-बाबा कामाला होते, काम करायचे. तर मी लवकर यायची घरी शाळेतून आणि काय शाळेतून आल्यावर आपण नॉर्मली टी व्ही वगैरे बघतो, हे ते, तर टाईमपास थोड्या वेळ करायची मी. तर टी व्ही लावलेला, टी व्ही लावून बसलेली सोफ्यावरती आपला नाश्ता करत होती मी, स्नॅक्स खात होती आणि टेबलवरती पिशवी ठेवलेली. पिशवीच्या आत बाटली होती आपली, ज्यूसच्या बाटल्या असतात ना, म्हणजे आई मला भरून जायची ज्यूस वगैरे, तर ते ठेवलेलं आणि स्नॅक्स होते म्हणजे फरसाण वगैरे, चिप्स वगैरे येते होते. तर तू बिलीव्ह नाही करणार, पण ती ना पिशवी हालायला लागली स्वतःहून. हालायला म्हणजे अशी अशी नाही, चालते ती असं समज. म्हणजे एका मूव्ह प्लॅटफॉर्मवरती करते, हलते. मूव्ह करते अशी 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 अशी. तर मी बोलली की कदाचित माझा भ्रम असेल हां. तर मी बोलली की जाऊ दे, शांत बसते, मे बी काहीतरी असं निग्लेक्ट केलं मी त्या गोष्टीला आणि परत टी व्ही बघायला लागली. तर त्याच्यानंतर काय सीन झाला की ती परत हलली आणि मी खूप म्हणजे काय करू, म्हणजे मी क्ल्यूलेस झाली, कारण अशा गोष्टी मी अनुभवलीच नव्हती. तर एकदम क्ल्यूलेस झाली मी आणि त्याच्यानंतर माझी टीचर आली, मला होम ट्युटर होती माझी, तर ती टीचर आली घरी माझ्या आणि तिला मी सांगितलं असं असं. तर ती बोली मे बी तुला असं वाटलं असेल कदाचित, तर तू लक्ष नको देऊ वगैरे. पण थोड्या वेळाने काय झालं की तिलाच अनुभव आला, टीचरला माझ्या. ती बोलली तुझ्या घरात कोणतरी आहे वाटतं, म्हणजे कोण आहे सांग. तर मग मी बोलली की नाही, कोण नाही आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता बेडरूम, किचन वगैरे सगळं. तर ती बोलली की जाऊ दे, मे बी छोटे मुलं असतील, मिशिवियस असतात ते, मस्ती करत असते. खिडकी वगैरे काहीतरी. तर मग असं 2-3दा आवाज आला होता. ती बोलली की इथे अभ्यास चालू आहे, मी जाऊन बघून येते कायचं. मी बोलली की हां बघून या. तर ती गेली बेडरूममध्ये, तिने बघितलं तर काहीच मूव्ह होत नव्हतं. आता हे पण शक्य नाही आहे ना की हवेनी, आपल्या जुन्या घरांच्या खिडक्या एकदम जड असतात, ओल्ड असतात, लाकडाच्या वगैरे, तर त्या एकदम हे नाही होणार. आणि ती आम्ही जी राहत होती ती बिल्डिंग तर किती 50-60 वर्षापूर्वीची असेल अशी त्यावेळी, म्हणजे आता अजून वर्ष झाली अजून जुनी असतील असेल. त्याला. हो. तर ती बोलली की हे काय. मग ना आम्हाला बॅल्कनी पण होती हॉलला, लिव्हिंग रूममध्ये. तर ती तिकडे जाऊन उभी राहिली. ती बोलते बघते बरं कोण आलं, म्हणजे मी कदाचित दिसली असेल म्हणून पळाले असतील. तर ते ते पण नाही आहे, तसं पण नाही आहे. ती स्वतः घाबरली, कारण ना आपला एक सबकॉन्शियस माइंड असतो बघ, त्याला समजतं की कोणतरी अजून तिसरं व्यक्ती आहे. इंट्युशन येतात, म्हणजे कसं तरी वाटतं, आपल्या मनाला भीती वाटते. तर तसं तिला वाटत होतं आणि ती मोठी होती तर ऑब्व्हियसली तिला, ती जास्त अलर्ट होती. एक्सपिरियन्स. हो, असं. तर ना ती बोलली की बघ तू इथे ना जरा सांभाळून राहत जा. मे बी मी जे थिंक करत नसेल ते असेल, पण नसेल, पण दुसरं पण काही असू शकतं मे बी, यू नो. आणि तू, म्हणजे मी छोटी होती तर तिचा जरा जास्त कन्सर्न लागला असं. मग माझी मम्मी आली घरी रात्री, तर मम्मीला सांगितलं मी की बा असं असं झालं करून. तर ती बोलली की हां मला पण अनुभव आला आहे ह्या गोष्टींचा, पण मी कधी कोणाला सांगितलं नाही. कारण की ती बोलली की कोणाला सांगेल, म्हणजे तुमच्या दोघांना सांगेल तर घाबरायचं वातावरण घरात हे होईल उगाच असं. आणि माझी कशी शाळा वगैरे असते, हे तेच अभ्यास चालू आहे. तर ती बोलली की मला तर अनुभव आला आहे. मग एक दिवशी असं झालं की आई माझी, म्हणजे रविवारचा दिवस असेल, म्हणजे बनवत होती, जेवण बनवत होती दुपारी, दुपारी पण नाही, संध्याकाळचं असं झालं असेल वेळ. तर आपल्या किचनमध्ये आहे ना, तर तुला माहिती आहे शेल्फ असतात जुन्या घरात, शेल्फ असतात अशा, आणि खूप मोठ्या असतात त्या शेल्फ. तर त्या बरण्या होत्या, मसाल्यांच्या बरण्या होत्या, ते मागे होत्या खूप, आणि त्या पडल्या ऑटोमॅटिकली. म्हणजे तू विचार कर की ते मागे आहेत तरी पडल्यात त्या, आणि पडून पडल्यात म्हणजे खाली मसाले बिसाले सगळे पडलेले आहेत खाली असं. आणि ते मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं, कारण मी किचनमध्ये जायला आणि ते पडायला जरा मुवमेंटच होता तो एक. तर मी बोलली हे काय आहे. तर माझ्या आईने मुद्दामून विषय टाळला, कारण की माझं माइंड डायव्हर्ट करायला असं. तर आम्ही माझ्या बाबांना सांगितलेलं त्यावेळी की असा असा अनुभव होतो आहे.
पण पप्पा कसे ते जास्त घरी नसायचे, म्हणजे ऑफिसवरून लेट यायचे, सकाळी जायचे, त्यांना काही जास्त अनुभव यायचा नाही. तर ते बोलत होते मे बी तुमचं असंच चालू आहे माइंडचं वगैरे हे ते. ठीक आहे, जाऊ दिला विषय. पण एक दिवशी असं झालं ना की पेंटिंग चालू होती आमच्या घरात, म्हणजे पेंट वगैरे होत होतं. तर बेडरूमचं झालेलं ऑलरेडी पेंट आणि हॉलचं बाकी होतं. तर आम्ही तिघं मग त्या दिवशी एकत्र झोपणार होतो बेडरूममध्ये. तर माझे बाबा झोपलेले ॲज युज्युअल बेडवर आणि मी झोपलेली खाली. खाली मी अंथरूण टाकलं आणि माझी आई जरा किचनचं आवरत होती, भांडी वगैरे येते रात्रीची. आणि मी होती फोनवरती, असं नॉर्मली आपण खेळतो ना झोपायच्या आधी फोनवर. मी खेळत होती, सुडुकू खेळत होती मी फोनवर. आणि मला वाटलं की बघतायत पप्पा, बघतायत मला. तर मला वाटलं असं पॅरेंटल ते असतं ना की नजर ठेवतात की काय करते वगैरे हे ते, तसं नजर ठेवत असतील. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, त्याच्यामुळे तो एवढं का बघतील पप्पा, म्हणजे मी अशी होती ठीक आहे, आणि मग ते असे का बघतायत मला, है ना, एवढं का बघतील, कंटिन्युअस का बघतील. हां कंटिन्यू. त्यानंतर यू वोंट बिलीव्ह काय झालं, यू वोंट बिलीव्ह. मी असं बघितलं, असं टर्न झाली, म्हणजे झोपेतून अशी टर्न झाली, बघितलं अशी, आणि एक शॅडो फिगर, स्मोकी फिगर विथ बॉडी, प्रॉपर आपला बॉडीचा जो फिगर असतो ना तो फिगर प्रॉपर, तो असा आला माझ्या बाबांच्या बाजूला बसलेला, झोपलेला, म्हणजे तो असा उठला असा, आणि असा मांडी घालून माझ्याकडे असं बघत होता. आणि मी त्या याच्यात गेली की मी काय बघितलं आणि मी आता काय करू, म्हणजे आता मी काय केलं पाहिजे. आणि मी शॉक होती आणि 2 सेकंड मी अशीच राहिली आणि जोरात मी जे माझी मान उशीमध्ये टाकली आणि ओरडली, जोरात ओरडली मी खूप. तर माझी मम्मी धावत आली किचनमधून बाहेर बेडरूममध्ये, आणि जेव्हा माझी आई यायला आणि ते आऊट व्हायला, ती गोष्ट माझ्या आईने पण बघितली. माझ्या आईने असे एंटर केलं आणि ती अशी इथून आऊट झाली. विंडोमधून. विंडो नाही, डोअरमधून. बेडरूमचा असा डोअर होता आणि किचनचा इथून जॉईंट होता बेडरूमला. तर ती अशी आली आणि ते असं आऊट झालं. तर तिने पण बघितलं. आणि ह्या गोष्टीचं थिअरी नंतर अशी समजली की आमच्या सोसायटीत, म्हणजे आमचे असे विंग्स होते, A, B, C, D असे विंग्स होते, आणि त्याच्यामध्ये ग्राउंड होतं. तर तिथे असं म्हणजे एका बाईनी सुसाईड केलं होतं वेन शी वॉज प्रेग्नंट. सो कारण तिच्या घरी ते व्हायलन्स वगैरे चालू होतं, तर ती थकलेली, त्या गोष्टींमुळे तिने जंप केलेलं वरतून. आणि ती बिल्डिंग आमच्या 2 बिल्डिंग सोडूनच होत्या. तर जेव्हा माझी आईने डिस्कस केलं सोसायटींच्या बायकांशी नंतर रात्री, म्हणजे ते नॉर्मली बोलतात ना सगळे तसं, तर ते बोलले की आवाज येतो, जे ग्राउंड फ्लोअरला राहतात ना त्यांना पायांचा आवाज येतो कोणाकोणाला चालतानाचा असं. तर ते एक शॉकिंग होतं. ती एक थिअरी होती. पण अजून एक थिअरी नंतर कळाली, म्हणजे आमचे एक ड्रायव्हिंग ट्रेनिंगवाले होते ना तिथे, ते आधीपासून राहायचे. तर त्यांनी काय सांगितलं की तुमच्याच बाजूला लागून एक घर आहे, म्हणजे आमचं किचन त्यांचं किचनमध्ये एकच भिंत असं. तिथे खूप वर्षांपूर्वी, म्हणजे माझे बाबा पण जन्माच्या आधी असेल, तेव्हा मर्डर झाला होता. एका बाई आणि एका तिच्या मुलांनी तिच्या बहिणीचा मर्डर केलेला आणि खाली गाडलेलं किचनमध्ये गाडलेलं. आणि ते लोक खूप मोठ्या काहीतरी पोझिशनवरती होते म्हणून केस रफादफा केलेली तेव्हा, म्हणजे असं हेच झालं नव्हतं काय, त्याचा मोक्ष लागला नाही त्या गोष्टीचा असं. तर मला कधी कधी ती थिअरी जास्त जॉईंट वाटते, कारण सीन असा झाला ना, त्या घरात आधी माझी आजी राहायची जिथे आम्ही राहत होतो, माझी पप्पाची आई आणि काका वगैरे. तर आम्ही आधी गोरेगावला होतो, तर मग गोरेगाववरून आम्ही आलो आणि ते लोक गोरेगावला गेले, असं झालं. तर मग तिला मी जेव्हा लहानपणी गेलेली ना इथे बँड्रामध्ये राहायला, तेव्हा मला पण आवाज आलेला चालायचा, म्हणजे असं कोणतरी चालतंय असा आवाज आलेला मला. तेव्हा मी माझ्या काकीला विचारलेलं, असं कोण चालतंय गं एवढं, असं एवढं.
तर माझा छोटा भाऊ कझिन होता ना, तो पण बोलला, "हा मला पण येतो आहे आवाज, मला पण येतो, हा नेहमी आवाज येतो मला." असा नेहमी आवाज नेहमी येतो आवाज. हां. तर मग काकी मला सांगणारच होती, पण माझ्या आजीने तिला स्टॉप केलं, की "तिला कशाला तू सांगतेस, ती लहान आहे अजून. ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगायच्या." हे माझ्याबरोबर पर्सनली घडलेलं. ती जी बॉडी होती ती तुमच्याच फ्लॅटमध्ये कोणीतरी गाडली होती? आमच्या फ्लॅटमध्ये नाही, बाजूच्या. बाजूच्या, पण ओके. कसं सीन माहिती आहे, म्हणजे किचन, म्हणजे हे किचन आमचं आणि हे किचन त्यांचं, त्याच्यामध्ये एकच भिंत हां. असं. म्हणजे हा लागूनच फ्लॅट, आमचा हा फ्लॅट. म्हणजे इवन म्हणजे ज्यावेळी तुम्हीही राहत होतात त्यावेळीही त्या माणसाची जी बॉडी असेल ती हां, तिथेच तिथेच होती. गाडली आणि होती. त्या घरात जे पण यायचे ना राहायला, ते 3 महिनेच राहायचे, 3 ते 4 महिने. निघून जायचे. नेहमी तो फ्लॅट खाली असायचा, नेहमी. तर म्हणून मी ना ती थिअरी खूप जॉईन केली, की इकडे कोण राहत नाही म्हणजे इथेच काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि तो इथे होत असेल. कारण किचनमध्ये आणि बेडरूममध्येच जास्त सीन व्हायचे. आणि ती जी फिगर दिसली ती पण वुमन फिगर होती मला. तर चेहरा वगैरे तुला काही दिसला? चेहरा नाही रे, पण लिटरली एवढे मोठे केस होते. फुल बॉडी, फुल फिगर होतं ते, फुल स्मोकी फिगर होतं. आणि आय नो की तो डेव्हिलच होता, कारण की त्याच्यानंतर मी आजारी पडलेली. त्या इन्सिडेंटनंतर मी आजारी, माझे प्रिलिम्स मिस झाले. हे सगळं खूप घडलं, म्हणजे हॉस्पिटलाइज झाली, उलट्या वगैरे. एवढं जास्त झालं? हां. तर बोलतात ना आपले गुरुजी वगैरे असतात, त्यांनी सांगितलं की मे बी असं बघितलं आल्यामुळे पण झालं असेल कारण की मी बाहेरचं खायची नाही. माझी मम्मी खूप स्ट्रिक्ट आहे, ती मला काय खायला द्यायची नाही. म्हणजे ज्यावेळी इवन तुम्हीही राहत होतात त्या फ्लॅटमध्ये, त्यावेळी पण त्या माणसाची डेड बॉडी तिथेच गाडलेली होती? म्हणजे कोणी त्याला काढलं नव्हतं का तिथेच होती? हो, कारण मला पण असं का वाटतंय, कारण एक दिवशी आहे ना, रात्री उठली मी, ह्याच इन्सिडेंटनंतर रात्री उठली आणि पेंटिंग वगैरे झालं आणि मी गेली, म्हणजे ॲज युजल मी आणि आई हॉलमध्ये झोपायचो, लिव्हिंग रूमला. सोफा कम बेड होता, तर मी मध्यरात्री उठली वॉशरूमला आणि बघितलं तर बेडरूमचा डोअरमधून कोणतरी, म्हणजे डोअर असा आहे पण असं बघते मला, आणि मी त्याच्याकडे बघते काय आहे असं. आणि त्यामुळे डोळे दिसले स्पष्ट, एवढे मोठे मोठे डोळे होते. आणि आपण असं एकदम टक लावून बघतो ना कोणाकडे, असे एकदम तसं बघत होता मला, पण असं डोकावून. हां. तर मी बोलली हे काय आहे लिटरली. तर तेव्हा पण मग खूप घाबरली होती, तेव्हा पण मी खूप घाबरलेली त्यावेळी पण.